आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोरणी पैश्रेष्ठ परमेश्वरा देव बाप्पा, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. तूच काय ते जीवन देव आहेस. तुझं असून अन्य कुणी देवच नाही. तुझ्याद्वारे सर्व काही झालं आणि तुझं वाचून झालं असं काहीच नाही. देव बाप्पा, तुझ्या वचनाची सेवा करत असताना हे प्रभू, तू आम्हाबरोबर राहा. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि देव बाप्पा काय चुकल्यास तो आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य करणारा प्रभू श्री ख्रिस्तावर मागतो नाही बाप्पा, आमेन. आजच्या मननासाठी आपण योहान शुभवर्तमान वाचलेलं आहे. 14वा अध्याय आणि 1 ते 6 ही वचनं आपण वाचलेली आहेत. त्यामध्ये 14वा अध्याय योहान शुभवर्तमान 6वं वचन आपल्याला असं सांगतं की येशूने त्यांना म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी येत नाही. म्हणजे एकच मार्ग आहे, एकच सत्य आहे आणि एकच जीवन आहे. ती कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याशिवाय अन्य कुठलाही मार्ग नाही स्वर्गात जाण्यासाठी, पिता परमेश्वर याकडे जाण्यासाठी. आणि या गोष्टीवर आपण जे ख्रिस्ताचे सेवक, विश्वासू दास, यावर आपण काय करतो? विश्वास ठेवतो. आणि म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये आपण ऐक्याने येतो, प्रार्थना करतो, त्याच्या उपस्थितीमध्ये आपण आपलं आयुष्य घालवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या उपस्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. तर प्रभू येशू हा एकच मार्ग का आहे ते आपण थोडक्यात बघूया. अन्य कुठला मार्गच नाही का? तर आपण पाहतो की आपल्याला आपल्या जीवनामध्ये एका गुरुची आवश्यकता असते, नाही का? आपण जेव्हा लहान होतो तेव्हा स्कूलमध्ये आपल्याला टीचर किंवा आपण गुरुजी म्हणायचो, मास्टर वगैरे म्हणायचो आणि ते आम्हाला शिकवायचे आणि त्यांनी आम्हाला काही अभ्यासाच्या, विज्ञानाच्या गोष्टी शिकवल्या आणि त्या आम्हाला समजल्या आणि त्यामधून आम्ही काय झालो? पुढे गेलो. घरामध्ये सुद्धा आई आणि वडील हे आपले गुरु आणि मार्गदर्शक असे असतात आणि आपल्याला एका मार्गदर्शकाची आणि गुरुची आवश्यकता असते. त्याशिवाय आपलं जीवन हे व्यर्थ असं आहे. आपल्याला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे एकदा निकोदेमस हा यहुद्यांचा गुरु असूनही आला आणि त्याच्याही काही शंका होत्या. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? निरसन केल्या की स्वर्गामध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल, नाही का? निकोदेमस याचा तो उतार आपल्याला योहान शुभवर्तमान 3ऱ्या अध्यायामध्ये पाहायला मिळतो, नाही का? निकोदेमस ना येशू ख्रिस्त निकोदेमस काय म्हणाला पाहूया. निकोदेमस नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करता ती देवबरोबर असल्यापासून कोणालाही करता येत नाही. तो स्वतः यहुद्यांचा गुरु असून, अधिकारी असून तो येशू ख्रिस्ताला काय म्हणाला? गुरुजी, नाही का? तर आपल्याला गरज आहे मार्गदर्शनाची. योग्य ते मार्गदर्शन आपल्याला मिळालं पाहिजे. आणि आपला गुरु कोण आहे? कधी कधी आपण बघतो की पुष्कळ भामटे गुरु म्हणून फिरते आणि बाहेर ते आपल्याला पाहायला मिळतं आणि ते अक्षरशः न्यूजमध्ये पण आपण बघतो की क्रिमिनल रेकॉर्ड असलेले लोक असतात. ख्रिश्चन धर्मगुरूंचं मी बोलत नाही, इतरांचं पण बोलत नाही. तर आपल्याला न्यूजमध्ये ज्या गोष्टी येतात त्या मी सांगतो की गुरु म्हणून पुढे येतो आणि चुकीचं मार्गदर्शन करून लोकांना काहीतरी फसवतो. अशा काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु येशू ख्रिस्त काय म्हणतो?
आपण 13वा अध्याय 13व वचन वाचूया. योहान शुभवर्तमान 13वा अध्याय 13व वचन. तुम्ही मला गुरु व प्रभू असं संबोधन देता आणि ते ठीक देता, कारण मी तसाच आहे. आमेन. प्रभू श्री ख्रिस्त काय म्हणतो? तुम्ही मला गुरु व प्रभू असं संबोधता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. किती सुंदर अभिवचन आहे. हा गुरु आहे, प्रभू आहे. आणि जर आपण त्याला गुरुजी आणि प्रभूजी म्हणतो तर ते ठीक बोलतो, कारण तो आपल्याला उत्तम त्या स्वर्गीय राज्याच्या गोष्टी शिकवतो. योग्य अर्थ काय आहे वचनाचा तो शिकवणारा आमचा गुरुजी आणि प्रभू कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो जर म्हणतो की तोच मार्ग, सत्य आणि जीवन आहे, तर मग ते आपण मान्य केलं पाहिजे. त्याने स्वर्गीय राज्याच्या गोष्टी सांगितल्या, स्वर्ग कसा आहे ते सांगितलं, स्वर्गामध्ये जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते सांगितलं, आणि पृथ्वीवर जीवन जगत असताना पण आपण काय केलं पाहिजे हेही त्यांनी सांगितलं. तो म्हणतो मत्ते 11:28 अहो कष्टी व भाराक्रांत जनो तुम्ही सर्व मस्तडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावतो. फार सुंदर संदेश पण आत्ता दिला सिस्टरांनी, आढाव सिस्टरांनी याच वचनावर. तर आपण कष्टी आहोत, भाराक्रांत आहोत, आपण त्याच्याकडे जातो. केव्हा आपण कष्टी होतो? केव्हा आपण भाराक्रांत होतो? जेव्हा पृथ्वीवर आपल्याला एखादं दुःख होतं, कष्ट होतं, ओझं होतं, आणि तेव्हा काय करतो आपण? आमचं मन अस्वस्थ होतं, आमचं मन विचलित होतं, आणि तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? शांतीचा अधिपती आहे, आणि तो काय करतो? आम्हाला शांती देतो. आणि म्हणून आम्ही आमचं कष्ट आणि भार त्याच्यावर सोपवण्यासाठी तो वाहण्यास समर्थ आहे, म्हणून त्याच्याकडे जायचं आहे. आणि म्हणून तो मत्ते 11:28 म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जनो तुम्ही सर्व मस्तकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देतो. आम्ही जेव्हा आजारी असतो तेव्हा आम्ही त्याच्याकडे येतो, आणि तो आमचा भार वाहण्यास समर्थ आहे, आमचे रोग वाहण्यास समर्थ आहे. म्हणून तो आम्हाला काय देतो? आरोग्य देतो. काय देतो? आरोग्य देतो. हे रोग, हे आजार पुष्कळ कारणांमुळे येतात. त्यातलं एक कारण आपण वाचूया. प्रेषित 10:36. प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय 36वा वचन. त्याच्याद्वारे देवाने शांतीची सुवार्ता गाजवताना आपले वचन इस्रायलच्या संततीत पाठविले. आणि यशाया 53:5. अरे पाहिले असता तो आमच्या अपराधांकडे न्याय झाला, दुष्कर्माकडे खेचला गेला, आम्हा शांती देणारी अशी शिक्षा द्यायसाठी त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त. आमेन. त्याला जे फटके बसले त्याच्यामुळं काय झालेलं आहे? आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला जे फटके बसले त्यामध्ये आम्हाला काय प्राप्त झालेलं आहे? आरोग्य प्राप्त झालेलं आहे. ते आरोग्य देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि म्हणून आम्ही जेव्हा आजारी असतो तेव्हा कधी कधी देवाची इच्छा असते की आम्ही त्याच्याकडे जावं. कधी कधी सैतान आपल्याला मोहामध्ये पडतो आणि त्यामुळं आपण आजारी पडतो. कधी कधी आपल्या स्वतःच्या चुकांमुळे आपण काय करतो? आजारी पडतो. आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण प्रभूकडे येतो तेव्हा प्रभू आपला दयाळू आहे, कृपाळू आहे, कनवळू आहे, आणि तो आपल्याला काय करतो? आरोग्य देतो. देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पृथ्वीवर असताना आशीर्वाद देतो, आरोग्य देतो, आपला भार वाहतो, आणि आपल्याला आपल्या पापांवर जी शिक्षा होणार आहे ती पण त्याने आपल्यावर आधीच घेतलेली आहे. आणि त्यामुळं तो काय म्हणतो? मत्ते 9:13 वाचूया आपण. मत्ते शुभवर्तमान 9वा अध्याय 13 वचन. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय?
जाऊन शिका, हम्म. कारण मी धार्मिकच नाही हम्म. तर पापी जनात बोलवायला आलो आहे. हा, धार्मिकास नाही तर पापी गणास बोलवावयास आलो आहे, नाही का? तर पापी आपण आहोत हे पहिली गोष्ट म्हणजे आपण कबूल केलं पाहिजे, तर तो आपल्याला बोलावतो. जर आपण म्हणलं की मी पापी नाही किंवा तर मग आपल्याला प्रभू ख्रिस्ताची काही गरजच नाही. पश्चातापासाठी असा शब्द आलाय का तिथे 9 ते 13 वचनामध्ये? मला दया पाहिजे यज्ञ नको, याचा अर्थ काय हे जाऊन शिका, कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना पश्चातापासाठी बोलवण्यास मी आलो आहे. म्हणजे पापी जनांना बोलवण्यास आलोच आहे, परंतु त्यांनी काय केलं पाहिजे? पश्चाताप केला पाहिजे. आता पहा, दाविदाने एक पाप केलं आणि त्यानंतर त्यांनी पश्चाताप केला. 51 स्तोत्रामध्ये त्यांनी पश्चाताप केलेला आहे आणि मग परमेश्वराने त्याला क्षमा केली. संदेष्टाद्वारे त्याला सांगितले की तुला क्षमा केलेली आहे, परंतु ते जे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत, शिक्षा जी आहे ती झाली. क्षमा झाली परंतु शिक्षा पण झाली. दाविदाला काय शिक्षा झाली? तर तो मूल जे होतं ते बेतशेबेपासून तो एक्सपायर झाला. त्यानंतर त्याचा एक मुलगा अबशालोम तो त्याच्या विरोधात आला आणि त्याला राजवाडा सोडून जावं लागले, नाही का? त्याची एक मुलगी कुमारी होती दाविदाची, तिचं आयुष्याचं नुकसान झालं. हे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते दाविदाला त्याच्या जीवनामध्ये शिक्षा ज्या आहेत त्या पार पाडाव्याच लागल्या. तर हे जुना करार आहे. मोशे फक्त एकदा काठी मारायच्या ऐवजी 2दा काठी मारली, शिक्षा झाली. तो देश फक्त बघ, तू तिकडे जायचं नाही, शिक्षा झाली. आहे मग मोशेने विनंती केली की मला जाऊ दे. परमेश्वर म्हणतो बोललास एवढा पुरे, पुन्हा बोलायचं नाही. नभो पर्वत शिखरावर त्याला चढवलं, तो देश दाखवला आणि तो तिथे मरण पावला आणि त्याला मोठी झाली. मग इतके मोठे सेवक आहे, त्यांना परमेश्वराने शिक्षा केली. परंतु शास्त्र आपल्याला सांगते की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे आहेत त्यांना दंडाज्ञा नाहीच. इतके मोठे देवाचे सेवक, त्यांना शिक्षेतून जावं लागलं. आम्हाला काय करायचं आहे? फक्त ख्रिस्ताबरोबर आहे. पश्चातापपूर्वक रोज घडलेल्या कळत नकळत झालेल्या चुकांची, अन्यायांची, अपराधांची रोज क्षमा मागायची, रोज. म्हणजे ती जी शिक्षा आहे, ती दंडाज्ञा जी आहे ती आपल्यावर येणार नाही. आणि ती आधीच येशू ख्रिस्ताने कुठे घेतलेली आहे? वधस्तंभावर घेतलेली आहे. त्याचे हाल झाले. हे हाल आपले जी शिक्षा होणार होती तीच त्याने काय केलेली आहे? त्याने घेतलेली आहे. आणि म्हणून पश्चातापपूर्वक एक विधान संत पौल पण करतात, ते पाहूया. 1 तिमोथी 1 अध्याय 15 वचन. 1 तिमोथी 1 अध्याय 15 वचन. पापी जनांना तारवाया जगात आला, हे वचन विश्वसनीय, सर्वथा स्वीकारावयास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. पहा, संत पौल किती मोठा पश्चातापपूर्वक साक्ष देतात. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यात जगात आला, हे वचन विश्वसनीय, पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. पण जेव्हा आपण कबूल करतो की हो दे बाबा मी पापी आहे, मला क्षमा कर, तेव्हाच आपल्या त्या पापांची काय होते? क्षमा होते. आणि या शौलाचा जो पौल झालेला आहे त्यांच्या पण पापांची क्षमा प्रभू ख्रिस्ताने केली. त्यांना दंडाज्ञा झाली नाही किंवा त्यांना शिक्षा झाली नाही. येशू ख्रिस्तासाठी त्यांनी भरपूर छळ सहन केला, येशू ख्रिस्तासाठी. परंतु तो ख्रिस्तासाठी आहे, ख्रिस्ताच्या सुवार्थीसाठी आहे.
आणि त्यामध्ये पण येशू ख्रिस्त म्हणतो की तुला रोममध्ये जाऊन माझी साक्ष द्यायची. कुठे? रोममध्ये. म्हणजे तोपर्यंत तू जिवंत राहणारच आहे. विषारी साप चावला, लोक बोलले, हे तारू फुटलं तरी वाचला, पण देव काय ह्याला जिवंत ठेवत नाही, तो मरणारच. पण विषारी साप चावून पण तो जिवंत राहिला. का? तर प्रभू श्री ख्रिस्ताचं अभिवचन आहे, तुला रोममध्ये जाऊन काय करायचे? सुवार्ता सांगायचे. संत पौल यांनी पण काय केलेलं आहे? पश्चातापपूर्वक हे वाक्य बोललेलं आहे की त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. कारण ते ख्रिस्ती लोकांचा छळ करत असत सुरुवातीला, जेव्हा ते शाऊल होते तेव्हा. आणि दमास्कसच्या वाटेवर जेव्हा त्यांचं परिवर्तन झालं, जेव्हा ते त्यांच्या घोड्यावरून पडले आणि त्यांना सूर्याचा प्रकाश दिसला आणि प्रभू श्री ख्रिस्त स्वतः त्यांच्याशी बोलला, शाऊला शाऊला तू माझा छळ का करतो? त्यांनी पहिला प्रश्न विचारला, प्रभू तू कोण आहेस? तर येशू ख्रिस्त म्हणला, ज्याचा छळ तू करतोस तोच मी आहे. हो की नाही? संत पौल जे आहे ते छळ कुणाचा करत होते? शाऊल असताना छळ कुणाचा करत होते? मंडळीचा. परंतु येशू ख्रिस्त काय म्हणतो? ज्याचा तू छळ करतोस तो मी आहे. म्हणजे मंडळी ही प्रभू श्री ख्रिस्ताचं शरीर आहे असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि मंडळीचा मस्तक प्रभू श्री ख्रिस्त आहे असं पण बायबलमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून मंडळी ही देवाची मंडळी आहे. आणि त्या देवाच्या मंडळीचा छळ हा कोण करत होता? शाऊल. आणि मग तो म्हणून तो काय म्हणतो? मी मुख्य पापी आहे. हा पश्चाताप त्याने केला. दाविदाने पण पश्चाताप केला. याचा पश्चाताप नव्या करारामधला आहे. दाविदाचा पश्चाताप, मोशेचा पश्चाताप जुन्या करारामधला आहे. आपण पाहतो परमेश्वराने त्यांना शासन केलेलं आहे, परंतु आपण पाहतो की यांचं शासन प्रभू श्री ख्रिस्ताने स्वतः त्याच्यावर घेतलेलं आहे. आणि म्हणून यांना काहीही शासन झालं नाही. तर प्रभू श्री ख्रिस्ताने काय केलं? त्यांना क्षमा केलेली आहे. कशी क्षमा होती ते पण आपण पाहूया. तिथाला पत्र वाचूया आपण, 2 अध्याय 14 वचन. तिथाला पत्र त्याच्यात पुढचं पत्र किंमत त्याच्या पुढे. तिथाला पत्र 2:14. त्यांनी स्वतःला आपल्याकरिता दिले, हम्म. यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व वैराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. म्हणजे त्याने खंडणी भरून आपल्याला विकत घेतलेला आहे अशासाठी की आपण त्याच्याबरोबर शुद्ध व्हावं आणि आपण त्याच्या चांगल्या कार्यामध्ये, सत्कार्यामध्ये सहभागी व्हावं. म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते असं योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. ते पण वाचूया आपण. योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय 7वं वचन. पण जसा तो प्रकाशात आहे, तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि त्याचा पुत्र येशू याचा रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आमेन. तर प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त हे पवित्र आहे आणि ते आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं. आणि हीच खंडणी त्याच्या रक्ताची त्याने भरून दिलेली आहे. आणि त्यामुळं आपण काय झालेलो? आपल्या पापांपासून मुक्त झालेलो आहोत. आणि त्यामुळं आपल्याला ख्रिस्तामध्ये दंडाज्ञा नाही. आणि म्हणून जर आपण पश्चातापपूर्वक आपल्या पापांचा स्वीकार केला, प्रभू श्री ख्रिस्ताकडे क्षमा मागितली, त्याच्या चरणाजवळ आलो, तर तो आपल्याला क्षमा करायला सदैव सिद्ध असतो. त्याच्या 12 शिष्यांमधलं पण उदाहरण आहे. यहुदा इस्करियोत चुकला, पण तो प्रभूकडे पुन्हा आला है ना. मग शासन झालं, प्रभूकडे यायला पाहिजे. पेत्र नाकारलं, पण तो पुन्हा प्रभूकडे आला.
पश्चाताप केला, मग क्षमा झाली, शासन नाही झालं. म्हणजे पश्चातापपूर्वक प्रभू श्री ख्रिस्ताकडे येणं आणि पृथ्वीवरच्या होणाऱ्या शिक्षेपासून वाचणं आणि पुढच्या स्वर्गीय राज्यामध्ये कुठली शिक्षा तर नसतेच, पण नरकाच्या शिक्षेपासून वाचणं ह्याचा एकच पर्याय आहे, एकच मार्ग आहे, तो म्हणजे काय? प्रभू श्री ख्रिस्त. म्हणून तो योहान 14:6 म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आणि तो उत्तम गुरुजी आहे, त्याने आम्हाला हे शिकवलेलं आहे. तो चांगला आमचा गुरुजी आहे, त्याने स्वतःचं पवित्र रक्त अर्पण केलेलं आहे, त्याने खंडणी भरलेली आम्हाला विकत घेतलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला त्याने आमची शिक्षा घेतली म्हणून आम्हाला दंडाज्ञा नाही. जरी आपण बघतो जुन्या करारामध्ये दंडाज्ञा झालेली आहे, जरी ते देवाचे अगदी क्लोज सेवक होते तरी, परंतु आमची शिक्षा त्याने त्याच्या स्वतःवर घेतली. म्हणून पृथ्वीवर असताना आम्ही जर चुकलो, पापांची क्षमा मागितली, परंतु जर गर्व असेल, अहंकार असेल आणि जर पापांची क्षमा नाही मागितली तर फटके पडणारच. का आता आपण ख्रिस्ताकडे येत नाही, आपण पश्चाताप करत नाही, आपण क्षमा मागतो. मग पृथ्वीवर काय असतो? फटके देतो. आणि फटके देणारा कोण आहे? सैतान. कोण आहे? सैतान आहे. कारण त्या सैतानाच्या आधिपत्याखाली आपण जातो. जेव्हा ख्रिस्ताकडे नसतो तेव्हा सैतानाच्या आधिपत्याखाली असतो. आणि सैतान काय करतो? मग फटके देतो. आणि मग ते फटके कसे असतील, काय असतील, त्याचं काय नेम सांगता येत नाही किंवा काही कल्पना पण करता येत नाही. सो बेटर, सगळ्यात उत्तम आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताच्या पंखाच्या छायेखाली येणं आणि त्याची कृपा आणि अनुग्रह मिळवत आमचं जीवन जगणं, त्याच्या वचनामध्ये प्रार्थनेमध्ये राहणं, त्याच्या विश्वासामध्ये राहणं आणि पश्चातापाची प्रार्थना रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी करणं की हे देव बाबा मज पात्रावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाबा, तूच काय तो एक जीवन देव आहेस, तूच मार्ग आहेस, तूच सत्य आहेस, तूच जीवन आहेस. देवपा तू आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलास. तुझ्याच पवित्र रक्तामध्ये पापांची क्षमा आहे, ती आम्ही प्राप्त करून घ्यावी. पश्चातापपूर्वक तुझकडे यावं आणि देवपा पृथ्वीवरच्या दंडाज्ञेपासून आम्ही क्षमा मिळवावी आणि देवपा नरकाच्या अग्नीपासून पण आम्ही क्षमा मिळवावी. तर स्वर्गीय राज्यामध्ये तुझ बरोबर असावं असं तुझ्या कर. तुझा आत्मा तो आम्हामध्ये घाल, तुझा गौरव तो आम्हाद्वारे करून काय चुकल्यास पूर्वी तो आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त मागतो नाही बाबा. आमेन.